नमस्कार, मी डॉक्टर सुरुत पत्की। आज आपण लेबर रूम आणि प्री लेबर रूम म्हणजे काय हे जाणून घेऊया। प्री लेबर रूम आणि लेबर रूम ह्या दोन ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आईची तपासणी केली जाते, जी प्रसूतीपूर्व तपासणी असते। प्री लेबर रूम म्हणजे आईला तिथे घेऊन बाळाचे ठोके मोजले जातात। त्यानंतर आईचे बेसिक जे व्हायटल्स आहेत म्हणजे पल्स, बीपी, टेम्परेचर हे सगळे त्या ठिकाणी मोजले जातात। त्याच्यानंतर लेबर रूममध्ये पेशंटला घेतलं जातं। ते कुठल्या असेसमेंटसाठी ते थोडक्यात आपण समजावून घेऊया। सर्वप्रथम लेबर रूममध्ये घेतल्यावर आईच्या पोटावरून तपासणी केली जाते की बाळ हे कितपत खाली उतरलेलं आहे किंवा आईच्या कळांची ग्रेड कुठपत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आईच्या पर व्हजायनल तपासणी करून डिलिव्हरी होण्यासाठी काय कंडिशन आहे हे सुद्धा त्याच्यातून माहिती घेतली जाते। त्याचसोबत डिलिव्हरी नॉर्मल होईल का सीझर होईल याचा देखील एक अंदाज बांधला जाऊ शकतो। काही पेशंट्समध्ये जेव्हा कळा सुरू झालेल्या नसतात पण महिने पूर्ण होतात त्यावेळी आपल्याला कळा सुरू होण्याचं इंजेक्शन किंवा इंडक्शन ऑफ लेबर ही जी कन्सेप्ट आहे हा देखील करावा लागतो। तो देखील ह्या लेबर रूममध्येच केला जातो। इंडक्शन म्हणजे काय तर ज्या पेशंट्समध्ये पूर्ण आठवडे कंप्लीट होऊन सुद्धा कळा सुरू होत नाहीत त्यावेळी कळा सुरू करण्यासाठी केलेला मेडिकल मार्ग हे 3 प्रकारे केलं जातं। एक म्हणजे आईला सलाईन लावून त्याच्यातनं औषध देऊन कळा सुरू करण्याचा प्रयत्न करू शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे एक इंट्रासर्व्हायकल जेल येतं ज्याला डायनोप्रोस्टॉन असं म्हणतात, ते इन्स्टिलेशन झाल्यावर साधारणतः कळा सुरू होतात। किंवा तिसरं गोष्ट म्हणजे एक प्रकारच्या मिझोप्रोस्टॉल नावाच्या टॅबलेट्स असतात। आपले डॉक्टर त्या टॅबलेटचा योग्य डोस ठरवून आपल्यामध्ये मेडिकल इंडक्शनचा प्रयत्न करू शकतात। आता कळा सुरू झाल्या ह्याला आपण इंडक्शन सक्सेसफुल झालं असं म्हणतो। त्याच्यानंतर त्या कळा मेंटेन करण्यासाठी किंवा प्रसूती नॉर्मल होण्यासाठी काही ॲडिशनल उपचार देखील करावे लागतात, त्याला ऑगमेंटेशन ऑफ लेबर असं म्हणतात। ह्या देखील सर्व प्रक्रिया प्री लेबर रूम आणि लेबर रूममध्येच केल्या जातात। काही प्रसंगी जर इमर्जन्सी झाली किंवा बाळाचे ठोके वर खाली जाणवले तर इमर्जन्सी सिझेरियनचा निर्णय देखील ह्याच 2 रूम्समध्ये घेतला जातो। अनेक वेळा पेशंटना लेबर रूम आणि प्री लेबर रूम म्हणलं की भीती वाटते, तर ह्या दोन्हीही गोष्टी घाबरून जाण्यासारख्या नाहीत, तर आपल्या व आपल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या ह्या 2 गोष्टी आहेत। त्यालाच लेबर आणि प्री लेबर रूम असं म्हणतात। धन्यवाद।